नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण हे बघताय आपला गार्डन बगीच्यामध्ये लागवड केलेली आपण टमाट्याची लागवड केली, त्याच्यासाठी हे बांधलेलं आहे आणि बाजूला वांगे आहेत, इथे ऊस आहे, इथे पपई आहे। आता आपण आज एक प्रयोग बघणार आहेत। हा नवीन प्रयोग आहे, हा बऱ्याच लोकांना माहिती पण असेल, कारण की आपली जी ठिबक आहे, ड्रीप आहे, शेतकरी काय करतो, ड्रीप 2 वर्ष 4 वर्ष वापरल्यानंतर ते ड्रीप पाहिजे तसं पाणी देत नाही आणि पिकांचं नुकसान होतं। ज्या झाडांना चोकअप झाली त्या झाडांना पाणी मिळत नाही, म्हणून आपली ठिबकमध्ये चोकअप नको व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यासाठी एक जुगाड केलेला आहे। हा जुगाड आपण सुद्धा आपल्या शेतात करायचा आहे। आता बरेच लोक एंड कॅप लावतात, एंड क्लिप लावतात, म्हणजे 8च्या आकाराची, इंग्लिश 8च्या आकाराची ती क्लिप असते आणि त्यात नळी ओवून आडवी उलटी करून म्हणजे त्याला बंद केलेलं असतं। त्याच्याऐवजी आपण काय करायचं, आता बघा इथे आपण एंड कॅपच्या ऐवजी आपण इथे आता हा कॉक व्हाल ठेवलेला आहे, हे कॉक ठेवलं आहे। आता काय करायचं, याला हे बघा, याच्यातलं पूर्ण घाण निघू जायची। हे काय होतं, सर्व जे शेण वगैरे असलं किंवा आपण जे लिक्विड देतो, जे घाण असते इथे जमा झालेली असते आणि ती घाण जर पूर्ण निघाली, कारण इथून तर कमीत कमी 10 ते 15 फुटापर्यंत ती घाण जास्त साठलेली असते आणि पाण्यामुळे ते जेव्हाही मोटर नवीन चालू केल्यानंतर ते ढवळलं जातं, ढवळल्यानंतर पूर्ण याच्यात चोकअप होतं। आता हे बघा, हे क्लीन करून घ्यायचं। हे 8 दिवसात, महिन्यातनं एक वेळा किंवा आपलं जसं वेळ मिळलं तसं एक कॉल करून, जर आपण समजा आता हे सर्व वॉल ओपन असल्यामुळे हे प्रेशर कमी आहे, तुम्ही एक जर ओपन केले तर फुल प्रेशरनं घाण निघते। हे पूर्ण घाण निघाल्यानंतर याला बंद करून द्यायचं, झालं। हा एकदम सोपा जुगाड आहे, म्हणजे आपल्याला जास्त खर्च नाही। एंड क्लिपच्या ऐवजी आपण इथे शेवट व्हाल ठेवायचे एंडला आणि ते व्हाल सर्व बंद ठेवायचे आणि वेळेवर पाहिजे तेव्हा आपण साफसफाई करताना ते चालू करायचे। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।